नमस्कार, मी वीणा आपले स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं 1 चम्मच. तर आता तेल आपलं गरम झालेलं आहे. एक रेसिपी करणार आहे आपण. तर आता तेल आपलं गरम झालं, याच्यामध्ये साहित्य टाकून घेते. 1 वाटी शेंगदाणे, त्यासोबत फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, आलं आणि चिंच हे छान परतून घेते तेलामध्ये. थोडं लसूण टाकत आहे मी, याच्यासोबतच थोडे जिरे. तर छान भाजून घेते तेलामध्ये. तुम्हाला याच्यातली वस्तू कोणती जर पसंत नसते तर तुम्ही स्किप करू शकता. हैदराबादी चटणी नेहमीच आमच्याकडे अशीच बनवतो आम्ही. तर चला म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत आहे ना थोडं दाखवते किंवा शेअर करते. छान भाजून घेते. छान शेंगदाणे वगैरे आहे ना छान तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे, छान लाल होईपर्यंत. याच्यामध्येच आपल्याला थोडा पुदिना आणि थोडं कोथिंबीर आणि थोडा गूळ. तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. बघा छान आहे ना, शेंगदाणे भाजत आहे. तर शेंगदाणा आहे जास्त भाजायचं नाही. आता गॅस बंद करते. सर्व साहित्य आपले भाजले गेलेले आहे. तर गॅस आता आपल्याला बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सी धरून घ्यायची. साहित्य थंड होईपर्यंत तडका तेल आपण तयार करूया. 1 चम्मच तेल आपलं छान गरम झालं आहे. चण्याची डाळ, उडदाची डाळ, कढीपत्ता, लाल मिरची. तर मिक्सरचा छोटा जार घेतला. याच्यामध्येच आपल्याला सर्व हे साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे. थंड झालेलं आहे तर मी काढून घेते. तर मी पाणी टाकून घेते 1 ग्लास. तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी म्हणजे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे तुम्ही चटणी बनवू शकता. अशा पद्धतीची नक्कीच बनवा, खूप छान असते. तर आपली चटणी रेडी आहे. जर डोशासोबत पाहिजे असेल तर तुम्ही थोडी घट्ट ठेवू शकता, इडलीसोबत थोडी पातळ चालते. तर आता मी काढून घेते टपमध्ये. तर मीठ आहे ना, मी तेव्हा टाकायचं विसरले, आता टाकलं आहे मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला आणि तडका टाकून घ्यायचा. किती सुंदर झाली आहे चटणी. तर ही रेसिपी चटणीची तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सांगितल्याप्रमाणे चटणी बनवा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.